अंबाजोगाई शहरात शैक्षणिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने असणारे व त्याची कला जोपासणारे आणि अंबाजोगाई दर्शनला सातत्याने मार्गदर्शन करणारे व यावर्षीचा जो राज्यस्तरीय कला महोत्सव होत आहे त्यालाही मार्गदर्शन करणारे आपले बोरगावकर सर हे काही काळापूर्वी जे कला महोत्सव झालेला आहे त्याचेही एक सहभागी होते. पाहूया त्यांच्या शब्दांमध्ये कला महोत्सव कोणत्या प्रकारे कशा प्रकारे साजरा केला जातो. की जसं अंबाजोगाईचा जो सांस्कृतिक विकास होत गेला, या सांस्कृतिक विकासामध्ये मी अगदी प्रकर्षानं असं नाव घेईन की अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक आमचे स्नेही मित्र सतीशजी मोरे आणि त्याचबरोबर वार्ताचे संपादक परमेश्वर गीते ही जुगोडुगळी म्हणजे जवळपास 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर तो आठवला की त्यावेळेला समाज माध्यमं नव्हती, म्हणजे मोबाईल नव्हता किंवा अनेक घरात TV सुद्धा कदाचित म्हणजे सगळ्या घरी असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे कुठलंही मनोरंजनाचं साधन नसताना त्या काळामध्ये त्यांनी जो कला महोत्सव घेतला, सातत्यानं मला वाटतं 5-6 वर्ष तो कला महोत्सव चालला आणि इतका प्रचंड प्रतिसाद त्या कला महोत्सवाला होता. असं वाटायचं की अंबाजोगाईत काहीतरी एक सण साजरा करतोय, आपण एक उत्सव साजरा करतोय वेगळ्या पद्धतीनं आणि इतकं हिरिरीनं सगळे सहभागी घ्यायचे. अर्थात आपल्या अंबाजोगाईचं भूषण असणारे स्वर्गीय भगवानरावजी लोमटे उर्फ बापू यांचंही या कला महोत्सवाला त्या काळामध्ये भरभरून त्यांनी प्रतिसाद दिला, सहकार्य केलं. त्याचबरोबर आपल्या केज मतदारसंघाच्या भाग्यविधात्या डॉक्टर स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनीही त्या कला महोत्सवाला सातत्यानं मदत केलेली आहे. म्हणजे तो कला महोत्सव आणखी वाढावा, मोठा व्हावा यासाठी सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेले होते. परंतु मधल्या काळामध्ये हा कला महोत्सव बंद झाला, म्हणजे इतर कार्यक्रम चालूच होते, पण हा एक वेगळ्या शैलीचा कला महोत्सव, कारण या कला महोत्सवावर एक वेगळी छाप होती. अर्थात सतीश आणि परमेश्वर या दोघांची वेगळी छाप होती, कारण आयोजन सगळेच करतात. आता मी आयोजन करतो, पण प्रत्येक कार्यक्रमावर एक वेगळा ठसा असतो त्या आयोजन करण्याचा. तसं या दोघांचा एक वेगळा ठसा त्या कला महोत्सवावर होता आणि मला आनंद वाटतोय की यावर्षी पुन्हा तो राज्यस्तरीय कला महोत्सव सुरू होतोय आणि अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा हा 26वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने 2, 3, 4 सप्टेंबर रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कला महोत्सव साजरा होतोय. त्याच्यामध्ये समूह भजन स्पर्धा आहेत, आराधी गायन स्पर्धा आहेत, वैयक्तिक नृत्य स्पर्धा आहेत, समूह नृत्य, लोककला स्पर्धा आहेत आणि या कला महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये लोककलेला जास्त महत्त्व आहे. की भलेही ते भजन स्पर्धा असेल, भजन सुद्धा हे लोककलेचाच एक प्रकार आहे, कारण ग्रामीण भागामध्ये आजही सगळ्यात मोठं एक आत्मिक समाधानाचं साधन म्हणलं तर फक्त आणि फक्त भजनच आहे. आणि त्याचबरोबर आराधी गायन स्पर्धा जे ठेवल्यात, बिचाऱ्या आराध्यांना ते सगळीकडे सेवा करतात पण त्यांना व्यासपीठ कोणी देत नाही. आम्ही तो प्रयोग केला होता, मागच्या 4-5 वर्षापूर्वी प्रयोग केला होता आणि या कला महोत्सवामध्ये आराधी गायन स्पर्धेला जे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलंय याच्यामध्ये काय होतं की त्या कलेमध्ये एक प्रोग्रेस होतो की आपल्याला स्टेजवर कमी वेळेमध्ये ते सादरीकरण करायचं, तर जास्तीत जास्त चांगलं आपण काय बसू शकतो, म्हणजे त्यांच्यातही प्रगती करण्यासाठी अशी स्पर्धात्मक कार्यक्रमाची आवश्यकता असते. आणि नृत्य स्पर्धा म्हणा किंवा समूह नृत्य स्पर्धा या सातत्यानं होत राहतात वेगवेगळ्या स्टेजवर, पण माझ्या दृष्टीने भजन स्पर्धा आणि आराधी गायन स्पर्धा या दोन्ही कलावंतांना दोन्ही क्षेत्रातल्या एक दोन्ही तसं भक्तीचं साधन आहे. म्हणजे ज्याला आपण भक्तिरस, फक्त एवढंच आहे की व्यक्त करण्याच्या दोघांच्या शैली वेगळ्या आहेत. त्या दोघांनाही ते व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलंय. त्याबद्दल प्रथमतः मी सतीश मोरे यांचं खूप खूप अभिनंदन करतो.